मंडळी नमस्कार, मी आहे आपला लाडका संस्कारी चैत्या आणि स्वागत आहे तुमचं एका तुफान मार्गावरती। हा मार्ग तुम्हाला मजबूर करेल पुन्हा एकदा इतिहासाची पाने उलगडायला। तो इतिहास आहे तुमचा, माझा, महाराष्ट्राचा आणि अर्थातच सह्याद्रीचा, स्वराज्याचा, छत्रपतींचा आणि त्या शूरवीर पराक्रमी मावळ्यांचा। गड आला पण सिंह गेला, खूप प्रसिद्ध अशी म्हण। हृदय पिळवटून टाकणारा तो रक्तरंजित असा इतिहास ज्या किल्ल्यावर घडला त्याच किल्ल्याची सैर करण्यासाठी आपण आज निघालोय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण चाललोय सिंहगडावरती, अर्थातच कोंढाणा। गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे, हो त्याच किल्ल्यावरती आपण चाललोय। पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता। दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले गेले होते। पुढे इसवी सन 1647 मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवलेलं। इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा पण समावेश होता। मुघलांतर्फे उदयबान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता। मूळचा राजपूत असलेला उदयबान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारलेला। कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं हे मा जिजाऊंना सहन होत नव्हतं। त्यामुळे मा जिजाऊने शिवरायांना आदेश दिला की कोंढाणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घ्या। तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांच्या सैन्यातलं एक सुभेदार आणि शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी। तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडी सहभाग घेतलेला। सातारा जिल्ह्यातल्या गोडवली गावात त्यांचं बालपण, लहानपणापासूनच डोंगरदऱ्याची माहिती। वडिलांच्या मृत्यूनंतर उंबरट या आपल्या मामाच्या गावी म्हणजे शेलार मामाच्या गावी गेले। अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी 1000 मावळ्यांचे सैन्य दिलं। तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती। या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी प्रामुख्याने 2 दरवाजे आहेत। एक आहे कल्याण दरवाजा आणि दुसरा आहे पुणे दरवाजा। सध्या आपण चाललोय ते पुणे दरवाजामधून। या दरवाजाच्या वरती असणारा जो बुरुज आहे त्या बुरुजावरती जाऊन तुम्ही पुण्याचा आणि खालचा नजारा बघू शकता, जो एकदम अप्रतिम दिसतोय। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही। चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर भेटेल। आजच्या पुरतं एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये। धन्यवाद।